तर काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे। याच संदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी। पाहूयात। लोकसभा निवडणुकीचे 4 उमेदवार जाहीर झाले आहेत। या संदर्भात प्रांताध्यक्ष नाना पटोले आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। 4 उमेदवार महाराष्ट्रातून जाहीर झाले आहेत आणि आज बाकीचे उमेदवार कधी जाहीर होतील काय? आमचे जवळपास उमेदवारांचं फायनल झालेलं आहे। आता आज चंद्रपूरचं एक राहिलेलं आहे, ते आज संध्याकाळपर्यंत होऊन जाईल आणि जवळपास आता पण महायुतीमध्ये फार गोंधळ चाललेला आहे। त्यांचं काय होईल मला माहिती नाही। काँग्रेसमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही। काँग्रेसचे मॅक्झिमम अकाउंट बँक अकाउंट जे आहे ते सीज केले आहेत। काय बीजेपी घाबरलेली आहे, त्यांना भीती काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक काँग्रेसचे सगळे अकाउंट फ्रीज करण्याचं पाप, पर्यायाने लोकशाहीला संपवण्याचं पाप बीजेपी करते आहे। आणि त्यासाठी मी आज राज्याच्या जनतेला आवाहन केलेलं आहे की आमच्या ज्या उमेदवारांचे अकाउंट असतील ते आम्ही जाहीर करू। IFC हा जो कोड आहे तो पण आम्ही जाहीर करू आणि त्या माध्यमातून 5 असतील 10 रुपये असतील काय असतील ते ज्याच्याप्रमाणे त्यांनी आम्हाला मतदान पण द्यावं आणि ते पैसे आमच्या उमेदवाराला या निवडणूक लढण्यासाठी मदत करावी, अशा पद्धतीचं आवाहन मी आजच केलेलं आहे। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। तर विजय वडेट्टीवार यांच्यासोबत सुद्धा बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी, तीही पाहूयात। आपल्यासोबत आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। साहेब, रश्मी बर्वेंचा जात प्रमाणपत्राचा जो मुद्दा गाजला होता नागपुरात, मात्र त्यांनी त्या मुद्द्याला मात देत आज त्यांना उमेदवारी मिळाली, काय सांगू? नाही, तथ्य नाही, घाबरू नये। रश्मी बर्वे ह्या स्ट्रॉंग उमेदवार आहेत आणि काँग्रेस पक्षाने त्यामुळेच विजयाची 100% खात्री असल्याने त्यांना उमेदवारी दिली। त्यामुळे घाबरून जाऊन त्यांच्या विरुद्ध खोट्या तक्रारी केलेल्या आहेत, त्यांची व्हॅलिडिटी आहे। ज्या लोकांना कोर्टाने खोटं ठरवून सुद्धा त्यांच्या पाठीमागे भाजपा उभी राहते अमरावतीमध्ये, तर ही कुठली नैतिकता आणि नीतिमत्ता आहे? म्हणजे स्वतः चोर असताना दुसऱ्याला चोर ठरवून आपली चोरी लपवणं हा भाजपाचा नेहमीचा धंदा राहिलेला आहे आणि तोच धंदा भारतीय जनता पक्ष करताय। रश्मी बर्वेचं प्रमाणपत्र ओरिजिनल आहे, त्यामध्ये कुठे जगलरी नाही किंवा काही गडबड नाही, सत्य आहे आणि म्हणूनच काँग्रेसने सर्व विचार करून पडताळणी करून चौकशी करून ती उमेदवारी दिलेली आहे। ज्या आरोप आहेत त्यामध्ये किंवा त्यांनी जे काही आरोप केले त्यामध्ये अजिबात तथ्य नाही। हो, याच मुद्द्याला घेऊन देशात पण अनेक काँग्रेस नेत्यांचे किंवा उमेदवारांचे अकाउंट फ्रीज करण्यात आले, त्याबद्दल काय? नाही, ते आता खाते अकाउंट काँग्रेस पक्षाचे केले, भारतीय जनता पक्ष घाबरली आहे। त्यांना फेर निवडणुका नको आहेत, कारण त्यांना माहित आहे की यावेळेस सत्तेपासून ते दूर गेलेले आहेत। सर्व रिपोर्ट त्यांचे सर्वे जेवढे आहेत ते त्या मोदी सरकारच्या विरुद्ध गेलेले आहेत आणि म्हणून खाते गोठवून काँग्रेसला अडचणीत आणण्याचा केविलवाणा प्रयत्न हे भारतीय जनता पक्ष करते आहे। मला वाटतं की पहिलवान जर कमजोर पडत असेल तर दुसऱ्याची लंगोटी खेचणं हा प्रकार भारतीय जनता पक्षाच्या हातूनच आहे। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।